महापौर आणि स्थायी समिती सदस्यांच्या निवडीनंतर शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी पहिलीच महासभा महापौर हिमगौरी अडके आहे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अपेक्षेप्रमाणे ही सभा विविध विकास कामांच्या प्रस्तावांपेक्षा वादानेच अधिक गाजली. सभेच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी पेलिकन पार्क येथे दिवंगत नेत्यांच्या नावाने स्मृती उद्यान उभारण्याचा प्रस्ताव वाचनासाठी मांडला. मात्र महापौरांनी या प्रस्तावाआधीच बडगुजर यांना अन्य विषय मांडण्याची परवानगी दिल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला. प्रस्ताव वाचन आणि प्रश्नोत्तराच्या तासावरून शहाणे आणि बडगुजर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. तुम्हाला बोलायला वेळ दिली आहे, फक्त ती वेळ तुमचे जे काय असेल ते मांडा. आम्ही प्रश्नोत्तराकडे लगेच वळणार आहोत. तुम्हाला कर्मचाऱ्यांबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही पण कर्मचाऱ्यांबद्दल बोलू शकता. तुम्ही मुकेश भाऊ जागेवर जाऊन बसा. जागेवर जाऊन बसा. सुधाभाऊ एक मिनिट, प्रश्नोत्तराचं तुमचं जे आहे तुम्ही एक काम करा. सुधाभाऊ तुमचं पत्र इकडे दाखल केलंय का तुम्ही? एक मिनिट तुमचं पत्र इकडे दाखल करा. प्लीज बोला. तुमचं पत्र इथे दाखल करा आणि इंद्रदादांचं प्रश्नोत्तर करा. मुकेश भाऊ शहरातील स्वच्छतेचा मुद्दाही या सभेत चांगलाच तापला. दंड वसुलीसाठी नियुक्त केलेले माजी सैनिक मद्यधुंद अवस्थेत नागरिकांना त्रास देत असल्याचा खळबळजनक आरोप नगरसेवक शाहू खैरे आणि गुरमीत बग्गा यांनी केला असून माजी सैनिक पदाचा गैरफायदा घेत नागरिकांकडून नियमबाह्य वसुली करत आहेत. तसेच घंटागाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि ओला सुका कचरा वर्गीकरणाबाबतच्या दंड वसुलीवर सभागृहात सविस्तर चर्चा करण्यात आली. प्लास्टिकचा कायदा माहिती आहे का आपल्याला? 50 युनिटच्या पुढच्या प्लास्टिकला दंड आकारता येत नाही आणि ज्याच्यावर आम्ही हे रिसायकल करून लिहिलेलं त्याच्यावर दंड आकारता येत नाही, त्याच्यावर दंड आकारता. मग ही छळवणूक नाही का लोकांची? आणि जर अशी छळवणूक असेल आणि त्यांचे प्रश्न जर आम्ही इथं मांडलेले आम्हाला इथं नैतिक येणार. छोटी ज्या गोष्टी नाही आहे, लहान गोष्ट असतील तर आम्ही लक्ष देत नाही. किती लोक आज पुढे आलेले नाही, पुढे आलेले नाही. तुम्ही आता उद्या ही जेव्हा बातमी येईल ना, तुम्हाला हजारो लोक पुढे येताना दिसतील. टार्गेट कसं काय? तुम्ही एवढं झालं, तुम्ही लक्ष ठेवा, तुमची जबाब ठेवा. टार्गेट देता एवढे पैसे आणून द्या, मग ते काय करतील? दुसरी बाजू त्यांची आम्ही काय करणार? आम्हाला टार्गेट आहे, फळतो आणि निष्पाप नव्हतं तो सामान्य. म्हणून माझी विनंती आहे की तोपर्यंत या दुसरं काम द्यावं, त्याच्यामुळे काही फरक नाही. आपल्या एसआयवर ठेवा ना. तुम्ही काय करताय आरोग्य अधिकारी? किती वाजता सकाळी निघता?
आणि जीपीएस ट्रॅकिंग मध्ये त्या गाड्या चालतात, ज्यांचं जीपीएस कधी चालतं कधी नाही चालत, आणि मग तो माणूस सांगतो की मला या 10 मिनिटात तुमच्या गल्लीत जायचंच आहे. मग यामुळे आपल्याकडे ब्लॅक स्पॉट्स तयार होतात. ते ब्लॅक स्पॉट मागच्या 5 महिन्यात जर यांची नेमणूक झालेली आहे तर ते ब्लॅक स्पॉट कमी झालेत का याचंही उत्तर मिळालं पाहिजे. एक घंटागाडी येते ती म्हणते हा कचरा आमचा नाही येतो, ब्लॅक स्पॉटचा आहे. ब्लॅक स्पॉट आमच्या भागामध्ये येतच नाही. ब्लॅक स्पॉटच्या गाड्या नादुरुस्त आहेत. नागरिकांना आपणच नोटीस करायचं आणि आपणच दंड आकारणी करायची, हा कुठल्या न्याय? मला असं वाटतं या प्रश्नाला आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि ताबडतोबीने आपण रुलिंग द्या की हे जे काही चाललंय हे बंद करा. पावन नगरी आहे, त्यामुळे आपल्याला भरपूर जण हे देवा धर्माचं करतात. तर माझी अशी विनंती की आपली जी घंटागाडी आहे तर ती घंटागाडीचा हप्त्यातून एकदा का महिना निर्माल्यासाठी घंटागाडी प्रत्येकाच्या भागात उपलब्ध करून द्यावी अशी विनंती करते. आणि ह्या ठिकाणी जातक सर असते आहेत का? जातक निकट साहेब माझ्या प्रभागामध्ये कुणाल महेंद्र गांगुर्डे यांची फाईल पेंडिंग आहे आपल्याला, त्याच्याबद्दल काहीतरी सांगा. संदर्भात तुम्ही हे करताय आणि साहेबांनी नंतर त्याचं उत्तर द्या. किती व्यक्ती काम करतात त्या सुपरवायझरने मला उत्तर दिलं की प्रभाग क्रमांक 10 मध्ये 36 कामगार आहेत. त्याला म्हटलं 36 कामगार कुठे आहेत, तर त्यांनी मला एक उत्तर दिलं की गेल्या 4 ते 5 वर्षापासून माझ्या प्रभागामधले 7 कामगार एक दुसऱ्या प्रभागामध्ये काम करतात आणि ते कधीही तुमच्या प्रभागामध्ये कामाला आले नाही. असं जर असेल तर प्रभाग क्रमांक 10 ची स्वच्छता कशी होईल? आणि दुसरा एक प्रश्न होता, गेल्या 8 ते 10 दिवसापासून महिंद्राच्या गेट समोर 4 फुटी पाईपलाईन फुटलेली आहे आणि त्याच्यापासून 10 ते 11 व्यक्तींचा ऍक्सिडेंट झालेला आहे अशोकनगर स्टॉपवर. मी अधिकाऱ्यांना विचारलं की यांचा दवाखान्याचा खर्च कोण भरल, तर त्यांनी एक निर्णय घेतला की ते पाणी एका ड्रेनेज लाईन मध्ये खोदून त्या ड्रेनेज लाईन मध्ये टाकलंय आणि त्यांनी सांगितलं की याचा सेटडाऊन द्यावा लागणार आहे. मग सेटडाऊन देणार कोण आणि ही पाण्याची गळती थांबणार कधी? एवढं सांगतो. सगळ्यांचं मला बोलण्याचं, नवीन सभासदांना बोलण्याचा अधिकार दिला त्यामुळे सगळ्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. दरम्यान महापौर यांनी यावर तडकाफडकी निर्णय घेत माजी सैनिकांची नियुक्ती रद्दच केली. त्यात सर्वप्रथम एकतर अतिरिक्त आयुक्त अतिक्रमण यांनी ह्या नियुक्त्या केल्या, त्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात येत आहेत. आम्हाला माजी सैनिक यांचा सन्मान आहेच, पण ज्या पद्धतीने या नियुक्त्या झाल्या आणि ज्या पद्धतीने काही सन्माननीय सदस्यांनी इथे गोष्टी मांडल्या आहेत त्या अतिशय गंभीर स्वरूपाच्या आहेत आणि म्हणून सन्माननीय माजी सैनिकांना तुम्हाला कुठल्या वेगळ्या कामासाठी, सेल्फ डिफेन्ससाठी, काही प्रशिक्षणासाठी घ्यायचं असेल तर तो आम्ही त्यांचा सन्मान नक्कीच करू. ह्या कामासाठी मात्र सन्माननीय जसं सदस्यांनी सुचवलेलं आहे की आपले जे युवक असतील, जे हे काम इन्स्पेक्टर नाही पण एक अवेअरनेस म्हणून करायला तयार असतील समाजासाठी, तर ते आपण घेऊ शकता. पण त्यांची पोलीस बॅकग्राऊंड चेक केल्यानंतर त्यांना नियुक्ती नाही पण सहकार्य म्हणून घेण्यात यावं, व्हॉलंटियर म्हणून. त्याचबरोबर पावती फाडायचा अधिकार जो आहे तो फक्त SI ला देण्यात यावा. आणि
स्वच्छतेचा संदर्भातलं अवेअरनेस कॅम्पेन आधी होणं गरजेचं आहे, जे सर्व सन्माननीय सदस्यांनी इथे मांडलंय की आधी तुम्ही त्यांना जो सुका कचरा ओला कचऱ्याची कॉन्सेप्ट आहे, आधी तर जाणाऱ्या व्यक्तींचं पूर्ण ट्रेनिंग झालं पाहिजे. जे पण आपण नियुक्त करणार घेणार युवक त्यांचं पण ट्रेनिंग झालं पाहिजे. याचं प्रबोधन शालेय दरम्यान प्रभाग 10च्या नगरसेविका इंदुमती नागरे यांनी आपल्या प्रभागातील प्रलंबित समस्यांचा पाढा वाचत महापौरांकडे ते प्रश्न मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली. महापौरांनी सांगितलं तर माहीत चालू का केलं होतं? बांधण्याची गरज आहे, जास्त बांधण्याची काय गरज आहे? छोटे मोठे कार्यक्रम नका. ते कार्यक्रम असं वाटतात भगवान बाबाची पुण्यतिथी होती, गोपीनाथ मुंडेचा आरती होती आणि छोटे मोठे कार्यक्रम होतात, ते बांधण्याची गरज आहे. आणि अशोकनगर भाजी मार्केट कशी खूप काही गर्दी होती, त्या गर्दीमध्ये पॉकेटमध्ये तिथे एक केंद्र आहे, ते केंद्र बऱ्याच दिवसाचा दुर्घात पडलेले ते फुलं करून देण्यात यावं. पिंपळगाव याचं धुळं 6 रुपये तर त्यात गेल्या 4 वर्षांपासून प्रशासकीय राजवट असल्याने आमदार खासदारांच्या कामांना बांधकाम विभागाकडून मिळणारे ना हरकत प्रमाणपत्र तात्काळ थांबावे या मागणीसाठी प्रभाग 19चे नगरसेवक योगेश भवत आणि रुचिरा साळवे यांनी सभागृहात फलक झळकावून अनोखे आंदोलन केले. सिन्नस्थ कुंभमेळ्याच्या कामात सिडको विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा नगरसेवक बंटी तिदमे यांनी उपस्थित केला. अमृत योजनेतून पाणी पुरवठा आणि ड्रेनेज लाईनची कामे सिडकोत प्राधान्याने व्हावीत अशी मागणी त्यांनी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत महापौरांनी आगामी अंदाजपत्रकात सिडकोसाठी स्वतंत्र निधी देण्याची घोषणा केली. जे विषय आहेत ते तोटके आहेत, ते त्याचा उपयोग 2 कोटीने आणि ह्या अशा व्यक्ती होणार नाही आहे, उपयोग होणार नाही आहे. तर मी तेच मी तुम्हाला सांगते की ही जी तरतूद आहे, जी अमृत योजनेची आहे, ती आपण बजेटमध्ये सिडकोसाठी स्पेसिफिकली जे काही बघणार, सिडको म्हणजे असं जे काही प्लॅनिंग झालेलं असेल अमृतमध्ये, जिथे जिथे जे एरिया सुटले असतील, फक्त सिडको नाही, अजून सगळे नगरसेवक हे नवीन आहे, त्यांचा काही अभ्यास झालेला नसेल, तर जिथे जिथे अमृत योजनेमध्ये ड्रेनेज सुटलेलं असेल किंवा राहिलेलं असेल, तिथे या बजेटमध्ये त्याची तरतूद करण्यात यावी.